आता बातमी चांद्रयान मोहिमेसंदर्भातली आहे। चांद्रयान-4 या नवीन चंद्र मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आता मंजुरी दिली आहे। तर या मोहिमेला आता आणखी काही घटक जोडण्यात येणार आहेत। चंद्रावर मानवयुक्त मोहिमेची पुढील पायरी असणार आहे। चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणं ही याची पायरी आहे। तर तिथले नमुने गोळा करणं आणि पृथ्वीवर परत आणणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट असणार आहे। चांद्रयान-4 मिशन येत्या 36 महिन्यांमध्ये पूर्ण होण्याची इस्रोला अपेक्षा आहे। आपण पाहतोय चंद्रावरील नमुने गोळा करून हे सगळे नमुने आता पृथ्वीवर आणण्यासाठी ही चांद्रयान मोहीम 4 असणार आहे आणि त्यासाठी आता इस्रोनं प्रयत्न सुरू केलेले आहेत। साधारणतः पुढच्या 36 महिन्यांमध्ये ही मोहीम संपूर्ण होईल अशी सुद्धा माहिती इस्रोनं दिली आहे। आता बातमी चांद्रयान मोहिमेसंदर्भातली आहे। चांद्रयान-4 या नवीन चंद्र मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आता मंजुरी दिली आहे। तर या मोहिमेला आता आणखी काही घटक जोडण्यात येणार आहेत। चंद्रावर मानवयुक्त मोहिमेची पुढील पायरी असणार आहे। चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणं ही याची पायरी आहे। तर तिथले नमुने गोळा करणं आणि पृथ्वीवर परत आणणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट असणार आहे। चांद्रयान-4 मिशन येत्या 36 महिन्यांमध्ये पूर्ण होण्याची इस्रोला अपेक्षा आहे। आपण पाहतोय चंद्रावरील नमुने गोळा करून हे सगळे नमुने आता पृथ्वीवर आणण्यासाठी ही चांद्रयान मोहीम 4 असणार आहे आणि त्यासाठी आता इस्रोनं प्रयत्न सुरू केलेले आहेत। साधारणतः पुढच्या 36 महिन्यांमध्ये ही मोहीम संपूर्ण होईल अशी सुद्धा माहिती इस्रोनं दिली आहे।